म्हणजे रेखा स्टाईल ब्लाऊज. रेखा स्टाईल ब्लाऊज म्हणजे बंद गळ्याचं ब्लाऊज, अगदी अंगामध्ये छान बसतं आणि शिवायला सोपं, हे वेळही कमी लागतो. तुम्ही हे प्रिन्सेस कट मध्ये शिवू शकता, फोर्टक्स मध्ये शिवू शकता किंवा कटोरीमध्ये पण शिवू शकता. कोणत्याही प्रकारमध्ये याचं तुम्ही कटिंग करू शकता. इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपला मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने सोबत काढणार आहोत. सुरुवातीला आपण इकडे ब्लाऊजची उंची घेणार आहोत. ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता आज आपण 36 छातीच्या मापाचं कटिंग शिकतोय. आता आपण सगळी शोल्डर मुंड्याची जी माप आहे ती सगळी बोट नेक चार्ट नुसार घेणार आहोत. 6.5 इंचाचं शोल्डर घेणार आहोत. हे अंतर जोडून घ्यायचं. जेवढा गळा छोटा तेवढा शोल्डर मुंड्याची माप मोठी असतात. काय होतं, जर तुम्ही हे शोल्डरचं अंतर कमी घेतलं तर मागच्या बाजूने गळ्याकडे ब्लाऊज असं ओढल्यासारखं होतं, मागे तुम्हाला कम्फर्टेबल होत नाही. त्यामुळे तुम्ही शोल्डरचं माप मोठं घ्यायचं आहे. जेवढा बंद गळा तेवढं माप आपल्याला मोठं घ्यायचं आहे. मुंडा घेणार आपण 6.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 36 छातीचा आहे, छातीचा चौथा भागाला 9 इंच 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि खाली सरळ जोडून घ्यायचं. कमर घेण्याचं अंतर घेण्याची गरज नाहीये. त्यानंतर मुंढ्यांचे आकार. मुंढ्यांचे आकार देण्यासाठी बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं, आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं. दोन्हीही पॉइंट आपल्याला वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचे. ही आकार देण्याची अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे. म्हणजे तुमचा हात वरपर्यंत नेण्याची गरज नाही आणि मुंढ्यात ब्लाऊज अगदी तुमचा परफेक्ट बसतो. ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं. हा पॉइंट मॅच करत हा आपण मागच्या रेषेला आकार दिला. ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं आणि आतल्या रेषेला आपल्याला हात जोडायचा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर आपण गळा खोली घेणार आहोत 4.5 इंच. गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या. माझा 4 इंचाचा गळा आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 5 इंच. हा गळा तुम्ही 5.5-6 इंचापर्यंत घेऊ शकता पुढचा. पण काय होतं, खालच्या बाजूला काही ताईंना पसरट नको असतो, मग तुम्ही वरती जे अंतर आहे तेच खाली टाकलं पाहिजे असं काही नाही. खालचं अंतर कमी करा, इथून जोडून घ्या आणि मग खाली आकार द्या. तुम्ही तसंही केलं तरी चालेल. मग आता आपल्याला इथे हायनेक साठी वरती 4 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. हे अंतर जे आहे ह्या अंतरापेक्षा अर्धा ते पाऊण इंच अंतर आपल्याला जास्त घ्यायचं आहे. 4.25 इंच घेऊया. जास्त घ्या पण कमी घेऊ नका. काय होतं, कधी कधी जोडताना आपल्याला ते अंतर कमी पडतं दोन्ही बाजूला जोडण्यासाठी. त्यामुळे हे वरचं जे अंतर आपण वाढून घेतलेलं आहे ते अंतर जास्त घ्यायचं. आणि आता हे जे अंतर, ह्या अंतराचं निम्म केलं. हे अंतर म्हणजे आपली ही वरती कॉलर तयार होत असते हे अशा पद्धतीने. आणि खाली मग गळ्याचा आकार आपल्या पद्धतीने आपण देऊ शकतो. आता नवीन पद्धतीचं आहे, पंचकोनी पद्धतीचं पण आपण इथे आकार देऊ शकतो. थोडा बाहेर काढला आकार तरी चालतो. हे अशा पद्धतीचं. आणि ह्या ब्लाऊजला शोल्डर उतार मात्र द्यायला विसरायचं नाहीये. मुंड्याच्या बाजूकडे अर्धा इंच आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊज आपलं अगदी परफेक्ट बसतं, खेचल्यासारखं होत नाही. हे झालं आपलं वरचं सगळं मार्किंग करून. त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला योगपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. इकडनं मी हे 3.5 इंचाचं मार्किंग करते आणि फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचाचं मार्किंग करते. हे अंतर पट्टीने जोडून घेते. ह्या योगपट्टीच्या अंतरात तुम्ही छोटा मोठा बदल करू शकता. कप साईज जास्त मोठी आहे, योगपट्टी छोटी घ्या. कप साईज नॉर्मल मीडियम आहे तर एवढीच घ्या, किंवा 4 आणि 3 इंचाची पण तुम्ही योगपट्टी करू शकता. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा छातीचा 10वा भाग. छातीचा 10वा भाग म्हणजे काय, आता हे 36 छातीचं ब्लाऊज आहे. ह्या दोघांमध्ये डॉट द्यायचं, म्हणजे 3 इंच आणि 6 रेषा टेप वरच्या हे माप आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 4.25 इंचाचं हे मार्किंग आलं. हा उभा टक्स जो आहे आपल्याला तो 2 इंचाचा शिवायचा आहे. कॅल्क्युलेशन आपल्या पॅटर्न मध्ये कुठेही नाही, मोजमाप करायचं नाही आहे. डायरेक्ट माप तुम्हाला टाकायची. 2 इंच 3 इंच सगळं जसं सांगितलं आहे तुम्हाला फक्त माप टाकायची आहेत आणि पेपर कटिंग करायचं आहे. या पॉइंट पासून इकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं. मी ज्या ठिकाणी तुम्हाला 1.5, 2, 1 इंच सांगते ते माप तेवढीच घ्या, त्यात बदल काहीही करायचं नाहीये. हा टक्स आपल्याला शिवायचा अर्धा इंच, हा टक्स शिवायचा आपल्याला 1/2 इंच आणि फिटिंगचा टक्स पण आपल्याला शिवायचा 1/2 इंच. सेम अशाच पद्धतीने ह्या सगळ्या टक्सचं शिवण झालं पाहिजे. आता याचं कटिंग करून घेऊया. मग कपड्यावर वाढवायचं कसं आणि बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया. रेग्युलर पद्धतीपेक्षा थोडंसं बाहीच्या कटिंग मध्ये बदल आहे याच्यात.
नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत जा। आता याच्यामध्ये आपला मागचा पुढचा दोन्ही भाग तयार होतो, त्यामुळे आपला कमी वेळात पॅटर्न तयार होतो आणि आकार एकसारखे येतात। जर तुम्ही कधी कधी वेगळे जर पॅटर्न काढले तर शोल्डर मुंड्याच्या आकारांमध्ये बदल होतो। आता हे जे वरती आपण अंतर वाढवलेलं होतं ते मागच्या बाजूला गरज नाही, मागच्या बाजूची कॉलर आपली इथे पुढे तयार झाली, त्यामुळे मागच्या भागातून आपण हे अंतर काढून टाकणार आहोत। तुम्हाला अजून वेगळा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल कमेंट करा, तसा आपण पुढचा व्हिडिओ बनवूया। हे इथे गळा खोलीचं अंतर घेते, गळ्याची उंची, आता मागचा गळा जो आहे आता आपल्याला ती कॉलर जोडायची आहे, त्यामुळे मागचा गळा अर्धा ते 1 इंचच घ्या किंवा नाही घेतला गळा तरी सुद्धा चालणार आहे। ज्या ताईंना उंच गळा घ्यायचा आहे म्हणजे कॉलर उंच हवी आहे त्यांनी गळा नाही टाकला तरी चालेल। आता याचं कटिंग करून घेऊया। आणि इथे तुम्ही पाहिजे ते डिझाईन टाकू शकता। आता भरपूर डिझायनर गळे शिकलेलो आहोत आपण, मग ते टाकायचं कसं याचंही तुम्हाला थोडक्यात अंतर सांगते तुम्हाला। आता इथे ज्यावेळेस आपल्याला गळा टाकायचा आहे वरून 2 इंच अंतर सोडून द्यायचं। आता तुमच्या आवडीनुसार हवा आहे, तुम्हाला किती गळा हवा आहे तसं। हे इथे झालं, मी इकडे हा 3 इंचाचा बॉक्स तयार करून घेते। मी आता छोटंसं तुम्हाला एक गळा शिकवते, इथे कटिंग शिकवते फक्त, मग तुम्ही हे कपड्यावर कॅनव्हास लावून हा गळा बनवायचा आहे। मग तुम्ही हा वॉटर ड्रॉपचं डिझाईन करू शकतात किंवा पाण्याच्या आकाराचं करू शकता, कोणताही आकार तुम्ही इथे करू शकता। हा आकार सुद्धा खूप छान दिसतो। हा मी आता हे सगळ्या अंतराचं मध्य मध्य करत गेलेली आहे। मग मी इथे असा मग तुम्ही कॅनव्हास लावून तुम्ही हा गळा शिवू शकता, खूप सुंदर दिसतो हा गळा। हा अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही इथे गळे बनवू शकतात। आणि मग खालचा टक्स आपण घेणार आहोत 4 इंच, उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा कमी घ्यायचा, म्हणजे आता इथे गळा इथे येतोय मग 3.5 इंचाचा आपण टक्स घेणार आहोत उभा, आणि याचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच। कॅनव्हासचे गळे लावल्यानंतर आपल्याला हे गळ्यांचे आकार कपड्यावर कट करायचे आहेत। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग बाहीचं कटिंग करून वाढवायचं कुठे कपड्यावर हे बघूया। मुंड्याचा आकार प्रथम कापून घेऊया। काय होतं जर हा आकार कापायचा राहिला तरी आपला ब्लाऊज बिघडू शकतो। तुमचं कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे, लक्षात घ्या। ब्लाऊज कटिंगला थोडंसं किचकट येतं, किचकट म्हणजे त्याच्यातला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे, बारकावे त्याचे महत्वाचे आहेत। ब्लाऊज शिवण्यासाठी सोपा आहे। बऱ्याच टाइम म्हणतात पायपिंग येत नाही, आता रेडीमेड पायपिंग मिळते त्यामुळे तुम्हाला तोही तुमचं जे जमत नाही ती पण अडचण तुमची आता दूर झालेली आहे। हे आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार झालं। आता आपण बाहीचं कटिंग बघूया आणि मग शिवायचं कसं आणि वाढवायचं कुठे हे बघणार आहोत। इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची बाही लांबी अधिक शिलाई मार्जिन। अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच घ्या, बिना अस्तराचं ब्लाऊज असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे। आता इथे बाही लांबी माझी 4.5 इंच आहे, 1 इंच वाढवलं 5.5 इंच अंतर झालं। त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आता 36 छातीचा आहे, छातीचा चौथा भाग आला 9 इंच आणि पुढे आपण अर्धा इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे। का वाढवायचं तर काय होतं कधी कधी बाही जोडताना कमी पडते, त्यामुळे ते अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं। रेग्युलर मध्ये आपण फक्त छातीचा चौथा भाग असंच अंतर टाकतो, पण ह्या बोटनेक मध्ये अर्धा इंच अंतर आपल्याला याच्यामध्ये वाढवून घ्यायचं। मग हे जे अंतर घेतलंय त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा 3 इंचाचा। बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलायची आहे, लक्षात घ्या। याचे समान 3 भाग केले, 1 इंचावर 1 मार्किंग केलं, दुसऱ्या इंचावर 1 मार्किंग केलं, तिसऱ्या इंचावर 1 मार्किंग केलं। फिटिंगच्या बाजूकडे हे जोडून घेते, फिटिंग कडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं। मग आपण हा बाहीचा आकार देणार आहोत। आता ही जी बाजू आहे उंच बाजू ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढच्या बाजूला आपल्याला जोडायचा आहे। त्यानंतर इथे दंडघेराचं माप घ्यायचं, दंडघेर अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। 5 इंच दंडघेर आहे, 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच। आता याचं कटिंग करून घेऊया। बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे, किचकटपणा सगळा काढून टाकलाय, लक्षात घ्या। हे करत असताना जर अजून तुम्हाला काही अडचण आहे तर कमेंट करा।
हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न तयार। आता पुढच्या भागामध्ये वाढवायचं कुठे हे बघूया। हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न। आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे, कटिंग करताना सगळे भाग उभ्यात किंवा आडव्यातच कापायचा आहे, क्रॉस मध्ये कुठलाही भाग काढायचा नाही। फक्त कटिंग करताना आपल्याला ही जी वरची बाजू आहे आणि ही खालची बाजू, शिवण्यासाठी जेवढा कपडा लागतोय तुम्हाला अर्धा पाव ते अर्धा इंच तेवढाच कपडा फक्त वाढवायचा आहे, बाकी काहीही कपड्यावर वाढवायचं नाही। जर तुम्ही वाढवायचं राहिलं, जर जोडल्यानंतर हे वरती जाईल, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करणार तेव्हा मागचा भाग पुढचा भाग हे असं तुमचा अर्धा इंचाचा फरक पडेल। त्यामुळे तुम्हाला हे भाग कपड्यावर वाढवणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही ही कॉलर जोडता, कॉलर जोडताना मागच्या बाजूला ही कॉलर अशा पद्धतीने जोडली जाते। मग इकडचा भाग झाला हा आणि इकडच्या बाजूचा हा कॉलर इकडनं येते, मग इथे बरोबर अर्धा इंचाचा जॉईंट येतो। एक्स्ट्रा असेल तर कापून टाका आणि हे कापताना अंतर थोडं एक्स्ट्राच कापा, कारण मग जोडताना अंतर आपलं कमी पडायला नको, त्यासाठी ते परफेक्ट आलं पाहिजे। यानुसार तुम्ही ब्लाउजचं कटिंग करा। सगळ्या मापाचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, तुमच्या मापाचा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।